अंबरनाथ शहर आनंदनगर MIDC या ठिकाणून रात्रीच्या 8-10 वाजेपर्यंत बऱ्याचशा महिला वर्ग जर जाण्या येण्याची सुविधा नसेल तर त्यांना पायी प्रवास करावा लागतो। बऱ्याचशा ठिकाणी चौकात म्हणा साईडला कंपन्या आहेत, अशा ठिकाणी लाईटी बऱ्याच बंद आहेत आणि मग लुटमारीचे प्रकार घडलेले आहेत आणि घडतात। याच्या अगोदर त्या आनंदनगर MIDC मध्ये रेप केस सुद्धा झालेली आहे। त्याच्यामुळे महिला वर्गाला खूप भीती आहे। त्यामुळे बऱ्याचशा महिला कर्मचाऱ्यांनी आमचे ठाणे जिल्हा कामगार सेलचे अध्यक्ष प्रमोदजी बोराडे यांच्याकडे तक्रार केली असता आमच्या या अध्यक्षांनी प्रमोद बोराडेजींनी आजचं हे आंदोलनाचं पाऊल उचललं। कारण काय तोंड दाबल्याशिवाय नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी जी म्हण आहे, त्या पद्धतीने आम्ही सगळे जमा झालो आणि एक इशारा दिला का हे ताबडतोब चालू जर झाले नाही तर मग पुढचं आंदोलन हे वेगळं असेल आमचं। त्याचप्रमाणे बऱ्याचशा ठिकाणी कॉन्क्रीट रोड झालेले आहेत, हजारो कोटीचे त्या ठिकाणी टेंडर निघाले आहेत, कामं झालेली आहेत, पण बऱ्याच कंपन्यांना बऱ्याच आतली गाव आहेत म्हणजे MIDC अंतर्गत आतमध्ये गाव आहेत त्यांना रस्ताच नाही जायला, भरपूर कास खड्डे आहेत। त्यामुळे त्या सुद्धा आम्ही तक्रारी आज केल्या कधी कॉन्क्रीट रोड सुद्धा काही ठिकाणी जे अपुरे आहेत ते पूर्ण व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही हे आंदोलन केलं। आंदोलन मुख्यतः अंबरनाथ MIDC खूप मोठी MIDC A1 दर्जाची MIDC, परंतु आज तुम्ही जाऊन बघा तर संपूर्ण अंधार दिसतो। आज कंपनीचे मालक लोक गाड्यांमध्ये येतात जातात, रस्त्याने चालत जातो आमचा कामगार। आमचा कामगार सेलचं उद्दिष्टच हे का MIDCचे जे पण कामगार आहे त्याचे जे पण प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवणार। तर यातून आम्हाला हा एक प्रश्न लक्षात आला का संध्याकाळी जाताना अंधार पण लवकर होतो हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे, त्यामुळे महिला वर्ग असू दे माणसं असू दे खूप अडचण होते। मग हेच राष्ट्रवादी काँग्रेस मामांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय। याच्यामध्ये आमची राष्ट्रवादी कामगार सेलची संपूर्ण टीम याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि शासनाने सुद्धा आम्हाला चांगला सहयोग दिला का आम्ही 3 आठवड्याच्या आत तुमच्या लाईट चालू करून देईल। बघा माझं हेच म्हणणं आहे काही छोटे छोटे आंदोलन हे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, आमचा कोणताही उद्देश कोणाला त्रास न देण्याचा असून का लोकांचा कसं काम करून घेता येईल हे आमचा उद्देश आहे। त्याच्या पुढे आम्ही MIDCकडे मागणी केली की गावातले रस्ते असू दे, शिवाय MIDC एवढी मोठी MIDC आहे काही वॉशरूम नाही। आज माणूस इंटरव्ह्यूला गेला तर या टोकापासून त्या टोकापर्यंत पुढे कोणती साधन नाहीये त्याला। दुसरे म्हणजे बस सेवा नाहीये। आमची हेच कामगार वर्गाचे ESI PF ऍक्सिडेंट झाला त्याला हॉस्पिटल, या छोट्या छोट्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आणि याच्या पुढे आम्ही सतत आंदोलन करत राहणार। जिथं जिथं कामगारावरती अन्याय होईल तिथं तिथं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल, आमचे मामा आहेत, आमची सगळी टीम आहेत, म्हणजे सुर्वे आपले शरद जावळे, आमची शेवटी या राष्ट्रवादीची सगळी टीम आहे, संपूर्ण आम्ही याच्यामध्ये काम करत राहणार। रिप्लाय मध्ये एवढंच म्हटलंय आम्ही की जे इंटरमिडियंट बंद आहेत म्हणजे जिथे सप्लाय अवेलेबल होऊ शकतो ते आम्ही 3 आठवड्यात 100% चालू करून देऊ आणि उर्वरित जे रोड कॉन्क्रीट रोडमुळे किंवा रोड गटरमुळे जे पोल शिफ्टिंगचं काम आहे ते पण आपण त्वरित करायचं हे करू, पण त्याला 1-2 महिने 2.5 महिने लागतील। तसं पत्र पण आपल्याला दिलेलं आहे। आपण त्यांना पत्र दिले? हो, तसं पत्र पण दिलेलं आहे। त्याचं उत्तर जे तुम्ही पत्र दिलं त्याचं उत्तर म्हणून पत्र पण दिलेलं आहे आपण।